कल्पना करा, तुम्ही एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये बसला आहात. तुम्हाला खूप भूक लागली आहे. समोर किचनमध्ये जेवण तयार आहे. त्याचा खमंग सुवास सर्वत्र दरवळतोय. पण वेटर ती प्लेट घेऊन तुमच्या टेबलकडे येतच नाहीये. तुम्ही विचारता काय झालं, तर उत्तर मिळतं हॉटेलचा मालक आणि मॅनेजरमध्ये टीप कोणाला मिळणार यावरून वाद सुरू आहे. ऐकायला किती विचित्र वाटतंय, पण दुर्दैवाने आज आपल्या मुंबईची अवस्था अगदी तशीच झाली आहे. मुंबई महापालिकेचा निकाल लागून 5 दिवस उलटले आहेत, पण अजूनही एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे, तो म्हणजे मुंबईचा महापौर नेमका कोणाचा होणार. मुंबईची 1.25 कोटी जनता आपल्या महापौराची वाट पाहते, पण सत्तेची ही थाळी नेमकी कोणाच्या हातात जाणार याचा सस्पेन्स एखाद्या थ्रिलर सिनेमापेक्षाही भयानक झाला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई महापालिकेच्या या पॉलिटिकल ड्रामाचे पदर उलगडणार आहोत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे अचानक आणि अतिशय गुप्तपणे दिल्ली दौऱ्यावर का गेले? कोणालाही कानोकान खबर लागू न देता त्यांनी दिल्लीत भाजपच्या हायकमांडला का भेटले? काय मुंबईच्या महापौर पदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरतोय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. कोणालाही कानोकान खबर लागू न देता ते दिल्लीत भाजपच्या हायकमांडला का भेटले? काय मुंबईच्या महापौर पदासाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरतोय? आजच्या या सविस्तर खुलाशात आपण हे सर्व जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. सर्वात आधी आपण आकडेवारीचं गणित समजून घेऊया, कारण गणिताशिवाय राजकारण समजत नाही. मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत आणि सत्तेचा जादुई आकडा 114 आहे. पण या वेळच्या निकालाने सर्वांनाच बुचकळ्यात टाकला आहे. भाजपने मुसंडी मारत 89 जागा जिंकल्या आहेत आणि तो सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला 65 जागा मिळाल्या आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. आता गणित एकदम सोपं आहे. भाजपला आपला महापौर बसवण्यासाठी शिंदे गटाची साथ अनिवार्य आहे. भाजपचे 89 आणि शिंदे गटाचे 29 मिळून 118 होतात, जो 114च्या आकड्यापेक्षा जास्त आहे. मित्रांनो, राजकारणात गणित एवढी सरळ नसतात. 29 जागा असूनही शिंदे गटाने भाजपसमोर 2.5 वर्षांच्या महापौर पदाचा प्रस्ताव ठेवल्याची चर्चा आहे. यालाच राजकारणात बार्गेनिंग पॉवर म्हणतात. शिंदे गटाला माहिती आहे की त्यांच्याशिवाय भाजपला 114चा आकडा गाठणं अशक्य आहे. हा तिढा सोडवण्यासाठीच मंगळवारी रात्री एकनाथ शिंदे अचानक दिल्लीत पोहोचले. कोणालाही न सांगता न कळवता झालेला हा दौरा खूप काही सांगून जातोय. तिथे त्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा केली. मुंबईचे भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिंदे गटाचे राहुल शेवाळे आधीपासूनच दिल्लीत तळ ठोकून होते. पण शिंदेंचे अचानक तिथे जाणे हे सूचित करतं की चर्चा आता निर्णायक टप्प्यावर आहे. इथे फक्त मुंबईचाच प्रश्न नाहीये मित्रांनो, तर ठाणे, कल्याण, डोंबिवली यासारख्या इतर महत्त्वाच्या महापालिकांमधील सत्तेचे वाटपही या दिल्ली दौऱ्याच्या अजेंड्यावर असल्याची माहिती आहे. म्हणजेच मुंबईत भाजपला पाठिंबा देण्याच्या बदल्यात शिंदे गट इतर ठिकाणी आपलं वर्चस्व टिकून ठेवण्याचा प्रयत्न करत असावा. शिंदे गटाला हे चांगलंच ठाऊक आहे की मुंबईत जर त्यांनी भाजपला झुकवलं तरच त्यांना इतर महापालिकांमध्ये मोठा वाटा मिळेल. या राजकीय नाट्यात आणखी एक भावनिक पैलू आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दी वर्षात शिवसेनेचाच महापौर असावा असा हट्ट शिंदे गटाने धरल्याचं समजतं. ही केवळ सत्तेची मागणी नसून आपली शिवसेना हीच खरी शिवसेना आहे हे सिद्ध करण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. पण भाजपलाही हे ठाऊक आहे की मुंबई महापालिकेवर वर्षानुवर्षे शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे आणि आता 89 जागा जिंकून ही वर्चस्व मोडीत काढण्याची हीच मोठी संधी आहे. त्यामुळे दिल्लीतून भाजपला अजिबात तडजोड न करण्याचे आदेश आल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. म्हणजेच ही लढाई आता केवळ सत्तेची राहिलेली नाही, तर ती इगोची झाली आहे. दुसरीकडे शिंदे गटाने आपल्या नवनिर्वाचित नगरसेवकांना 3 ते 5 दिवस एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलं होतं. वांद्र्यातील ताज लँड्स एंडमध्ये या नगरसेवकांना ठेवणं हे रिसॉर्ट पॉलिटिक्सचा भाग होता. नगरसेवकांची फोडाफोडी होऊ नये आणि त्यांच्यावर कोणाचा प्रभाव पडू नये म्हणून हे पाऊल उचललं होतं. पण काल रात्री एक वेगळीच घटना घडली. दिल्लीतील चर्चा सकारात्मक झाल्याचे दिसताच या नगरसेवकांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. पण त्यापूर्वी पक्षाने त्यांचे महत्त्वाचे दस्तऐवज आणि विजयाचे प्रमाणपत्र स्वतःच्या ताब्यात घेतले आहेत. याचा अर्थ असा आहे की आता या नगरसेवकांवर पक्षाचं पूर्ण नियंत्रण आहे. कोणताही नगरसेवक स्वतःच्या मर्जीने किंवा दबावाखाली फुटू शकणार नाही अशी चोख व्यवस्था एकनाथ शिंदे यांनी केली आहे. पण मित्रांनो, एक ट्विस्ट अजून बाकी आहे.
माहिती अधिकारी कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे। सामान्यतः आपल्याला असं वाटतं की महापौर होण्यासाठी 114 नगरसेवक लागतातच। महापालिका अधिनियमानुसार महापौर निवडीसाठी 114 हा आकडा बंधनकारक नाही। महापौर निवडीसाठी 50% अधिक नगरसेवकांचा पाठिंबा अनिवार्य नसतो। निवडीच्या वेळी सभागृहात उपस्थित असणाऱ्या आणि मतदान करणाऱ्या नगरसेवकांपैकी ज्याला सर्वाधिक मतं मिळतील तो महापौर बनवू शकतो। म्हणजेच जर काही नगरसेवक गैरहजर राहिले किंवा त्यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली तर 114 पेक्षा कमी आकडा असूनही महापौर निवडला जाऊ शकतो। ही एक अशी पळवाट आहे ज्याचा वापर भाजप आपला महापौर बसवण्यासाठी करू शकतो। जर विरोधकांनी मतदानावर बहिष्कार टाकला तर 89 जागा असलेला भाजप सहजपणे सत्तेवर येऊ शकतो। पण यासाठी महायुतीमधील एकी आणि शिंदे गटाचा पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे। आता प्रश्न असा उरतो की या सर्व गोंधळात मुंबईच्या सर्वसामान्य नागरिकांचं काय? रस्ते, पाणी, खड्डे आणि नागरी समस्यांवर चर्चा करण्याऐवजी राजकीय नेते सत्तेच्या वाटपात व्यस्त आहेत। मुंबई महापालिकेचे बजेट अनेक राज्यांच्या बजेटपेक्षा मोठे आहे। जर महापौर निवडायलाच एवढा वेळ लागत असेल तर विकास कामं कधी होणार? मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि इथली सत्ता म्हणजे प्रचंड ताकद। त्यामुळे दोनही पक्ष सहजासहजी माघार घेतील असं वाटत नाही। पण या रस्सीखेचात मुंबईचा विकास मात्र खुंटला आहे। प्रशासकीय अधिकारी सुद्धा नवीन महापौराच्या प्रतीक्षेत आहेत, कारण अनेक धोरणात्मक निर्णय महापौराच्या सहीशिवाय पूर्ण होऊ शकत नाहीत। एकनाथ शिंदे यांचा हा गुप्त दिल्ली दौरा राजकारणात खळबळ उडून देणारा ठरला आहे। न सांगता न कळवता शिंदेंनी दिल्ली गाठली आणि भाजप नेत्यांसोबत गुप्त भेटी घेतल्याने सस्पेन्स वाढला आहे। मुंबईच्या महापौरबाबतचा निर्णय आता दिल्लीतूनच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे। शिंदे गट आपल्या भूमिकेवर अजूनही ठाम आहे की काही तडजोड झाली आहे हे येणाऱ्या काही तासात स्पष्ट होईल। पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की या सर्व नाट्यात लोकशाहीच्या मूल्यांचा विचार होतोय का हा प्रश्न उरतोच। जनतेने दिलेला कौल हा शहराच्या विकासासाठी असतो की नेत्यांच्या बार्गनिंगसाठी? सरते शेवटी मुंबईचा बॉस कोण ठरणार याचा फैसला आता दिल्लीच्या दरबारी होणार आहे। पण महापौर कोणाचाही हो, त्याला मुंबईकरांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील। राजकारण कितीही गढूळ झालं तरी जनता मतदान करणं सोडत नाही। पण या बदल्यात जनतेला काय मिळतं हाच कळीचा मुद्दा आहे। एकनाथ शिंदे यांनी नगरसेवकांवर मिळवलेली पकड आणि दिल्लीतील वाटाघाटी यामुळे ते किती यशस्वी होतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल। पण कायदेशीर पळवाटाचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते की भाजप सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत असू शकतो। पण एकनाथ शिंदेंनी जो दिल्लीचा दौरा केला त्यामागे केवळ महापौर पद मिळवणं हाच हेतू नसावा। राजकीय विश्लेषकांच्या मते शिंदे गटाला हे माहिती आहे की मुंबईत त्यांचे संख्याबळ कमी आहे, पण राज्याच्या राजकारणात त्यांचे स्थान आजही किंग मेकर सारखे आहे। जर मुंबईत त्यांनी भाजपला पूर्ण पाठिंबा दिला तर त्या बदल्यात त्यांना मंत्रिमंडळात किंवा इतर महामंडळांमध्ये मोठे स्थान हवे असतात। यालाच आपण हाय स्टेक पॉलिटिकल गॅम्बलिंग म्हणू शकतो। शिंदे यांचा दिल्ली दौरा म्हणजे केवळ भाजपच्या हायकमांडशी केलेली चर्चा नाही, तर ते स्वतःच्या अस्तित्वाची आणि ताकदीची जाणीव करून देण्यासाठी तिथे गेले असावेत। विचार करा, ज्या नगरसेवकांनी निवडणूक लढवण्यासाठी अहोरात्र कष्ट केले त्यांचे विजयाचे प्रमाणपत्र पक्षाने स्वतःच्या ताब्यात घेणं ही गोष्ट काय दर्शवते? हे राजकारणातील अविश्वासाचे वातावरण दर्शवते। जेव्हा तुम्हाला भीती असते की तुमचेच लोक तुम्हाला सोडून जाऊ शकतात तेव्हा असे टोकाचे पाऊल उचलले जातात। पण यामुळे नगरसेवकांमध्ये काय संदेश जातो? आपण लोकशाहीत आपल्या प्रतिनिधीला निवडून देतो, पण निवडणुकीनंतर तो प्रतिनिधी आपल्या पक्षाचा गुलाम बनतो की काय असे वाटण्यासारखे ही परिस्थिती आहे। मुंबईच्या इतिहासात याआधी नगरसेवकांची अशी प्रमाणपत्र जमा करून घेतल्याचं उदाहरण सहसा ऐकायला मिळत नाही। हे एक प्रकारचे हायटेक रिसॉर्ट पॉलिटिक्स आहे, जिथे केवळ शरीर हॉटेलमध्ये नसते तर तुमचे कायदेशीर अधिकार सुद्धा पक्षाच्या तिजोरीत बंद असतात। आता आपण या सत्तेच्या संघर्षाचा मुंबईच्या प्रशासनावर काय परिणाम होतोय हे पाहूया। मुंबई महानगरपालिका ही आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे। इथले आयुक्त आणि अधिकारी सध्या कोणत्याही फाईलवर स्वाक्षरी करताना 10 वेळा विचार करत आहेत, कारण महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष निवडीशिवाय मोठे आर्थिक निर्णय घेता येत नाहीत। पावसाळा जवळ येत आहे, रस्त्यांचे कामे अर्धवट आहेत आणि कोस्टल रोडच्या पुढील टप्प्यासाठी निधीची तरतूद करायची आहे। पण जोपर्यंत हा राजकीय तिढा सुटत नाही तोपर्यंत प्रशासन थंडावलेले राहणार। राजकीय नेते सत्तेच्या वाटणीत व्यस्त असताना सामान्य मुंबईकरांच्या समस्यांचं काय? खड्डेमुक्त मुंबईचे स्वप्न यावर्षी तरी पूर्ण होईल का, की पुढच्या 2.5 वर्षाच्या टर्ममध्ये फक्त आश्वासनेच मिळतील? एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही लढाई अस्तित्वाची का आहे हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे।
शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर ही त्यांची पहिली मोठी महापालिका निवडणूक होती. 29 जागा मिळवणं हे त्यांच्यासाठी मोठं यश असलं तरी मुंबईवर आपले वर्चस्व आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांना महापौर पद किंवा किमान 2.5 वर्षांचा वाटा हवाच आहे. जर त्यांनी इथे नमते घेतले तर त्यांच्या गटातील नगरसेवकांमध्ये नाराजी पसरू शकते आणि त्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होऊ शकतो. दुसरीकडे भाजपने 89 जागा जिंकून हे दाखवून दिलं आहे की ते आता मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळेच दिल्लीतील हायकमांड अजिबात तडजोड नको या भूमिकेत असल्याची चर्चा आहे. पण मित्रांनो, एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की जर या 2.5 वर्षांच्या फॉर्म्युल्यामुळे प्रशासकीय अस्थिरता निर्माण झाली तर त्याला जबाबदार कोण? 2014 ते 2019 या काळातही आपण पाहिलं आहे की सत्तेत एकत्र असूनही शिवसेना आणि भाजपमध्ये रोज खटके उघडत होते. त्याचा परिणाम धोरणात्मक निर्णयांवर झाला होता. आता पुन्हा तोच इतिहास मुंबई महापालिकेत डोकावतोय का? जर महापौर बदलला की धोरणे बदलली तर मुंबईचा विकास हा केवळ कागदावरच राहील. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिलेला इशारा म्हणूनच महत्त्वाचा ठरतो. कायद्याच्या पळवाटा शोधून सत्ता मिळवता येते, पण ती सत्ता राबवण्यासाठी नैतिक अधिष्ठान सुद्धा लागते. या सर्व गोंधळात मुंबईकर कुठे आहेत? निकालाच्या दिवशी आपण मतदान केंद्रावर रांगा लावल्या, पण आज आपले प्रतिनिधी हॉटेलमध्ये बसून दस्तऐवज जमा करत आहेत. न सांगता न कळवता शिंदेंनी दिल्ली गाठली. या एका वाक्यातच आजच्या राजकारणाची गोम दडलेली आहे. गुप्तता, अनिश्चितता आणि सत्तेचा मोह या 3 गोष्टींभोवती आजची मुंबई फिरत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक नाडी आहे, पण आज ही नाडी राजकीय डॉक्टरांच्या हातात अडकली आहे. या सर्व राजकीय सर्कसचा शेवट गोड होणार की कडू हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. तुम्हाला काय वाटतं? मुंबईचा महापौर भाजपचा असावा की शिंदे गटाचा? 2.5 वर्षांचा फॉर्म्युला मुंबईसाठी योग्य ठरेल का? शिंदे गटाचा हा पवित्रा भाजपला मान्य पडेल का? तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतरांसोबतही शेअर करा. आणि अशाच महत्त्वाच्या विश्लेषणासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.